नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट काळ्या वाटाण्यांची उसळ. तर ही उसळ एकदम चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी. तर खायला छान लागते उसळ. भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळी असो, चपाती असो किंवा वडे असतील, आंबोळी असेल किंवा आपण घावणे करतो त्याबरोबरही छान लागते. तर ही आमच्याकडे कोकणामध्ये जास्त प्रमाणात केली जाते उसळ किंवा आमटी. कुठलाही कार्यक्रम असेल तर काळ्या वाटाण्यांची उसळ आवर्जून असते. तर एकदम सोपी रेसिपी. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला नक्की आवडणार. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वांचं स्वागत करते सुषमा मालवणी किचनला. तर इथे मी वाटाणा भिजवून घेतला. रात्रभर भिजवून घ्यायचा ओव्हरनाईट किंवा तुम्ही 7 ते 8 तास चांगला भिजवून घ्यायचा. कारण जेवढे चांगले वाटाणे भिजतील ना तेवढेच असे चांगले शिजून येतात. कारण कसे काळ्या वाटाणा शिजायला जरा वेळ लागतो. जर तुम्ही आता कुकरमध्ये डायरेक्ट बनवते, जर तुम्हाला कुकरमध्ये डायरेक्ट बनवायचे नसेल तर तुम्ही कुकरमध्ये पहिले शिजवून घ्या, नंतर कढाईमध्ये फोडणीला घालू शकता. तर इथे मी कुकरमध्ये बनवते म्हणून कुकरमध्ये 1 चम्मच तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की राई आणि जिरं घालायचं. हिंग घातला, 2 तेजपत्ते घातले. तेजपत्ता नाही घातला तर चालेल, पण तेजपत्ते थोडा वास चांगला येईल म्हणून मी तेजपत्ता घातला. कढीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही. तर एक बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा छान असा परतून घ्यायचा, तर असा मऊसर करून घ्यायचा. तर इथे बघू शकता 1 मिनटं कांदा मी परतून घेते आणि चांगलासा मऊसर झाला की त्यामध्ये मी आता आलं लसूणची पेस्ट घालणार. तर 1 चम्मच जास्त मी ते आलं लसणाची पेस्ट घालते. तर इथे बघा छान असं एक आलं लसणाची पेस्ट पण भाजून घ्यायची, कारण हे कच्ची आलं लसणाची पेस्ट आहे ना, पण छान अशी 1 मिनटं परतून घ्यायची तेलामध्ये. तर इथे आता आलं लसणाची 1 मिनटं भाजली की त्यामध्ये मी बारीक कापलेला एक टमॅटो घालणार. तर इथे बघू शकता मी एक टमॅटो कापून घेतला आणि तो पण घालून घेते. तर 1 मिनटं असं परतून घ्यायचा, जास्त मऊसर नाही करायचा, कारण आपण हे कुकरमध्ये बनवतो ते, कारण कुकरमध्ये लगेच शिजून येणार. तर थोडीशी कोथिंबीर घालते. तुम्हाला सगळ्या रेसिपीमध्ये सांगते मी, थोडीशी अशी म्हणजे फोडणीला ना कोथिंबीर घातली ना का छान असं वास येतो. नंतर हे मसाले घेतले. तर हा काश्मीरी लाल मिर्च, धने जिरे पावडर. तर धने जिरे पावडर ना मी घरी बनवून ठेवली, त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही नक्की जाऊन बघा. मालवणी मसाला, गरम मसाला आणि हळद घेतली. सर्व मसाले घालून छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचे. तो 1 मिनटं परतून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे असेल थोडं तेल पण घालू शकता, पण मी ते थोडंसं पाणी घालते त्यामुळे कसे मसाले जळणार नाही. तर मी या आलं लसणाची वाटी होती ना त्याच वाटीने 2 चम्मच जास्त पाणी घातलं. सर्व हे मिक्स करून मसाला छानपैकी असं भाजून घ्यायचा. गॅस इथे मी बारीक ठेवला आहे. बारीक गॅसवर सर्व मसाले भाजून घ्यायचे. तर इथे बघा आता सर्व मसाला भाजून घेतला. तर आता मी एक वाटण तयार केलं. कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घेतलं आणि मिक्सरला लावून त्याचं वाटण तयार केलं. चांगलं असं भाजून घ्यायचं खरबूस कांदा खोबरं, आणि त्याचं मी वाटण तर मिक्सरमध्ये लावून वाटण केलं. ते पण घालून घेते आणि 2 मिनटं असं तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घेते. तर इथे बघा छानपैकी परतून घेतलं. तर ही रेसिपी ना ममताताई तुमच्यासाठी खास, तुम्ही रिक्वेस्ट होती ना काळ्या वाटाण्याची उसळ दाखवा कुकरमध्ये, तर ही बनवली. तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी आली ती मला नंतर सांगा बनवल्यानंतर. तर इथे बघा वाटाणा चांगला अशी मसाला मी भाजून घेतला. आता त्यामध्ये वाटाणे घालते. तर हा भिजवलेला वाटाणा सर्व घालून घेते. तुम्हाला पाहिजे असेल तर इथे बटाटे पण घालू शकता, पण मी बटाटे का नाही घातली, कारण काळा वाटाणा कसा जास्त आपण कुकरला शिजवून घेतो, कारण जास्त शिट्या कराव्या लागतात आणि बटाटे कापून घातली ना फोडी तर जास्त अशा शिजून येतात, म्हणून मी घातली नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 1-2 बटाट्या कापून घालू शकता. जरा फोडी ना मोठ्या ठेवायच्या. तर इथे आता सर्व घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घातलं. तर आता सर्व हे मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी घालते. तर इथे मी 2 ग्लास जायचं पाणी घालते, कारण थोडंसं मी पातळ आमटी ठेवणार. तुम्हाला थोडी जास्त पातळ ठेवायची असेल तर थोडं जास्त पाणी घाला. तर इथे बघा 2 ग्लास पाणी घातलं, सर्व मिक्स करून घेते आणि आता कुकरचं ढाकण लावून कुकरमध्ये मी शिट्ट्या करून घेणार. तर पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करून घेते. थोडीशी कोथिंबीर घातली. पहिली शिट्टी मोठ्या गॅसवर करून घ्यायची आणि नंतर शिट्ट्या ह्या मीडियम गॅस ठेवून करून घेते. तर पहिल्या शिट्टी एक मोठ्या गॅसवर केली आणि नंतर 6 किंवा 7 शिट्ट्या केल्या मी मीडियम गॅसवर. कारण वाटाण्याच्या पण क्वालिटीवर शिट्ट्या करून घ्यायच्या असतात, कारण वाटाण्यांना काही काही वाटाणे कसे लवकर शिजत नाही आणि काही काही वाटाणे लवकर शिजतात. तर इथे बघा मी 7 का 8 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाला की ढाकण काढून घेते. इथे बघा छानपैकी कलर आला आहे. किती कलर छान दिसतो बघा उसळला. एकदम छान लागते खायला पण छान लागते उसळ. तर हे बघा तयार झाली आपली काळ्या वाटाण्यांची उसळ. एकदम झटपट कुकरमध्ये तयार होते आहे. आता बघूया वाटाणा कसा शिजला आहे तो.
तर इथे बघा छानपैकी शिजून आलं आहे बघा. मस्त एवढ्या शिट्या केल्या तर एवढं शिजलं आहे बघा. तुमच्या पण कोणाकोणाचे वाटाणे असतील म्हणजे जास्त पण शिट्या कराव्या लागतील, थोड्या कमी कोणाकोणाच्या कमी पण करावे लागतील. तर इथे बघा थोडीशी कोथिंबीर घातली आणि सर्व मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपली झटपट कुकरमध्ये काळ्या वाटाण्याची उसळ तयार होते. तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि आवडल्यास की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशा पद्धतीत करून पहा. तर हे बघा छानपैकी उसळ तयार झाली. मी थोडी पातळ ठेवली कारण भाताबरोबर भाकरीबरोबर खायला छान लागते अशा प्रकारे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.